नमस्कार, जय श्री कृष्ण. पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या. अहिल्यानगरमध्ये टिळा पाहून बेदम मारले. पुढचा नंबर कोणाचा? महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमध्ये मुस्लिम बहुल भागात कपाळावर टिळा लावल्यामुळे हिंदू कार्यकर्ता धीरज याची काही जिहाद्यांनी लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केलेली आहे. मारहाण करून थांबले नाही तर त्याची हत्या केलेली आहे. हत्या करण्यासाठी ठिकाण कोणतं निवडलं? कब्रस्तान. त्यांनी धीरज कसूरसिंग परदेशी याच्यावर जीव घेणा हल्ला केलेला आहे. त्याचा उद्देश केवळ धीरज याचा जीव घेण्याचा उद्देश होता. आता हा जो उद्देश आहे हा मुद्दाम त्याला मुलामा लावलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये त्यांचा उद्देश धीरजचा जीव घेण्याचा उद्देश होता, बाकी काहीच नाहीये. हे सगळं थोतांडे. विशेष करून तो हिंदू आहे, त्याने टिळा लावलेला आहे म्हणून त्याला मारलेलं, हे लक्षात घ्या तुम्ही. धीरज हे वीज विषयक क्षेत्रामध्ये बिघाड दुरुस्तीचं काम करणारा एका कंत्राटी कंपनीमध्ये तो काम करत होता. त्याच्या टीम मध्ये 2 मुस्लिम होते आणि 2 हिंदू कर्मचारी होते. त्यांच्या पत्नीचं काल आम्ही ऐकलं. त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार धीरज यांची केवळ आणि केवळ कपाळावर टिळा लावलेला आहे म्हणून त्यांना लक्ष्य करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. डोक्याच्या मागील भागाला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता पत्नीने सांगितल्याप्रमाणे तिथे जे उपस्थित असलेले जे हिंदू लोक होते त्या हिंदू पैकी एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही या भागामध्ये टिळा लावून काय करता, असा सवाल त्या जिहाद्यांनी केला होता. इतका टिळ्याचा मूर्तीपूजकांचा विरोध हे करत आहे. ज्या दुसऱ्या हिंदू व्यक्तीने टिळा लावलेला नव्हता म्हणून आणि हिंदू असल्याचं त्या आरोपींना लक्षात नाही आलं म्हणून त्याला सोडून दिलं. या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने आतापर्यंत त्या 3 आरोपी जे आहेत त्यांना अटक केलेली आहे, परंतु इतर जे आरोपी आहेत ते अजून फरार आहेत. आता पुढे काय? तपास यंत्रणा नक्कीच न्याय देणार आहे. हिंदूंना, आम्हाला सर्वांना कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. सत्तेवर आपला देवाभाऊ आहे. या जिहाद्यांना देवाभाऊ सोडणारच नाहीये, तो विषयच नाही. परंतु एक हिंदू म्हणून, एक जागृत हिंदू म्हणून आपली जबाबदारी काय? त्यांनी मंदिरं पाहून हल्ले केले, मूर्त्या फोडल्या. पहलगाम मध्ये धर्म विचारून मारलं, आज टिळा पाहून मारलं. त्यांना पूर्ण कल्पना आहे हिंदू झोपलेला आहे. हिंदू संघटित नाही. हिंदू साधकांना, हिंदू धर्माच्या लोकांना विभागणं अत्यंत सोपं आहे. म्हणूनच हिंदूंचा घात करणे सगळ्यात सोपी गोष्ट झालेली आहे. मूर्तीपूजकांना संपवण्यासाठी रोज 5 वेळा शपथ घेणारा जो तो वर्ग आहे यांना आपण केंद्रित ठेवूनच आपलं संघटन वाढवणं आज गरजेचे आहे. बंधूंनो, टिळा असो, दाढी असो, टोपी असो किंवा कोणतीही धार्मिक ओळख असो, धार्मिक ओळख पाहून हिंसा करणाऱ्यांना कायद्याची भीती वाटलीच पाहिजे. हिंदू किती शांत बसणार? या प्रवृत्तीचा पूर्णपणे कायमस्वरूपी निकाल लावायचा जर असेल आपल्याला तर यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार तात्काळ बंद केले पाहिजे. आर्थिक बहिष्कार हा सर्वात उत्तम उपाय आहे. हिंदूंशी व्यवहार करणे, हिंदूंशी संपर्क ठेवणे, हिंदूंची ताकद वाढवणे, आपल्या मुलामुलींना हिंदूच मित्र करायला लावणे, हिंदूंच्या धार्मिक स्थळाचं रक्षण करणे. सर्वांच्या धार्मिक स्थळाचं, मी महानुभाव आहे म्हणून फक्त महानुभाव संप्रदायाच्या धार्मिक स्थळाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य नाहीये. सर्व हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचं रक्षण करणे, त्यासाठी उभं राहणं हे प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे. सर्व प्रकारच्या जिहाद किंवा अतिक्रमण जर आपल्याला जर थांबवायचे असतील तर हिंदूंनी जागृत होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, जर आपण जातीपातीमध्ये विभागलो आणि जर आपलं सरकार जर आलं नाही, एका जिल्ह्यात बघताय तुम्ही, एक पक्ष आला, त्यांनी एक झाले सरकार स्थापन केलं, आपण विभागल्या गेलो. तो माझा, तो त्याचा, तो माझ्या विचारधारेचा याच्यात विभागल्या गेलेला आहे.
जर असं जर पुन्हा झालं तर आपल्याला कोणते दिवस पाहायला लागू शकतात याबद्दल सर्वांनी चिंतन करायचंय. आमची सर्वांची मागणी एकच आहे, स्पष्ट मागणी आहे. सगळ्या आरोपींना कायदेशीर निष्पक्ष तपास करून कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. ते जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाला संरक्षण हे मिळालंच पाहिजे. मी सर्व हिंदूंना आव्हान करेल, अफवा पसरू नका, द्वेष पसरू नका, परंतु अन्यायाविरुद्ध कायदेशीर आणि संघटित आवाज नक्की उचलायचा आहे. धीरज परदेशी यांना न्याय मिळालाच पाहिजे. बंधूंनो, आज धीरजचा नंबर आलेला आहे, उद्या आपला नंबरही येऊ शकतो, कारण की ते 5 वेळेला रोज ही शपथ घेत आहेत की या मूर्तीपूजकांना संपवायचं आहे. आपण एक हिंदू म्हणून स्वतः जागृत व्हायचंय, समाजामध्ये जागरूक करायचंय, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सर्व गोष्टींवर आपली बारीक नजर ठेवायची आहे. कारण की शत्रू जागृत आहे. शत्रूने आतापर्यंत 56 देश तयार केलेले ह्याच पळावर. आपल्याला भारतामध्ये सुद्धा 47 मध्ये हा देश पूर्णपणे बदलायचा आहे. ते त्यांच्या कामासाठी लागलेले आहेत, आपण आपल्या कामासाठी लागणं गरजेचं आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अहिल्यानगर निवासी हिंदूंना आव्हान करेल, महाराष्ट्रातील हिंदूंना आव्हान करेल, आपण या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये एकत्र झालं पाहिजे. कायद्याला मजबूत करण्यासाठी समाज सुद्धा कायद्याच्या सोबत असावा लागतो आणि म्हणून पोलीस प्रशासनाला पूर्ण आपण सहकार्य करून पीडित परिवार जो आहे त्या परिवाराला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सर्वांनी एक संघ राहणं गरजेचं आहे. नमस्कार, जय श्री कृष्ण.